नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या वेदा क्रिएटिव्ह फॅशन या यूट्यूब चॅनलवरती। तर बघा, आज आपल्याकडे एक नऊवार साडी शिवायला आलेली आहे। तर ही मुलगी जी आहे ती आहे 14 वर्षाची। तर 14 वर्षाच्या मुलीसाठी आपण आज या साडीपासून बघा नऊवार साडी शिकणार आहोत। नऊवार ही मस्तानी साडी शिवणार आहोत आपण। तर बघा, त्याची जो सीट घेर आहे तो आहे 32 इंच आणि उंची आहे 35 इंच। तर या दोनच मापाने आपण आजची ही कटिंग पूर्ण करणार आहोत। तर पुन्हा एकदा आपण लिहून घ्या, नाहीतर मी स्क्रीनवर देते। सीट घेर 32 इंच आणि उंची 35 इंच। आता आपल्याला बघा इथं अजून एक काम करून घ्यायचं आहे। जो आपला सीट घेर 32 इंच आहे त्याचा आपण तिसरा भाग करून घ्यायचा आहे लागलीच। तर माझा 32 इंच जर आहे तर 10.6 म्हणजे 10च्या पुढं जी ही बारीक रेष असते बघा, ही 10 आणि 1 2 3 4 5 आणि 6 हे 6ची एक ई 10.5च्या ही येते ना एक लाईन, तर तो येत आहे 32चा तिसरा भाग। तर आपण 10.5 ठरवून आपण याची कटिंग करणार आहोत। तर बघा, अगोदर आपण हेमी अस्तर घेतलेला आहे, तर या अस्तरवरती कटिंग करणार आहोत। बघा, इथं मी अस्तर अंथरून घेतलेला आहे। तर हे उंचीला बघा मी 35 इंचच घेतलेला आहे, कारण याच्यात आपण बघा नेफा लावतो तो सुद्धा आपला 1 इंचाचा येणार आहे। त्याच्यामुळे इथं जो सीटला नेफा जोडायला अर्धा इंच आणि खाली बॉटमला अर्धा इंच जाईल, ते त्याच्यातून ॲडजस्ट होईल। तर उंचीत आपल्याला काहीही ॲडजस्ट करायचं नाही, ॲड करायचं नाही। तर इथं उंची 35 इंच आहे, तर मी इथं 35 इंच ही उंची पूर्ण अशी घेतलेली आहे। आता आपल्याला बघा जी ओपन बाजू आहे त्या बाजूने मी माप टाकत आहे। तर आपण बघा सीट घेरचा जो तिसरा भाग घेतला होता 10.5 म्हणजे 10.6 इंच एवढा, तर इथं मी याच्यावर ही खूण करून घेतलेले आहे। आता आपल्याला इथून सरळ खाली टेप असाच ठेवायचा आहे आणि जेवढा आपण सीट घेरचं माप टाकलेलं आहे तेवढंच आपल्याला इथं सुद्धा हे 10.6 टाकायचं आहे। त्याच्यात 1 इंच हे ॲड करायचं आहे। तर इथं मी बघा ॲड केलेलं आहे आणि ही रेष आहे ती खाली आपल्याला सरळ अशी ही जोडून घ्यायची आहे। हे 1 इंच ॲड नाही केलं तरी चालतं, पण बसायला आणि उठायला कम्फर्टेबल होतं म्हणून इथं 1 इंच ॲड करून घेतलेलं आहे। आता इथं आपल्याला बघा 2 इंच बाहेरच्या बाजूला यायचं आहे आणि इथं सुद्धा एक रेष मारून घ्यायची आहे आणि इथं 1 इंच टाकून असा हा गोलाकार देऊन घ्यायचा आहे। तर इथलं हे क्लिअर झालं। आता आपण बॉटमकडे जाऊ। तर बॉटम हा आपण 6 इंच घेणार आहोत आणि त्याच्यात अर्धा इंच शिलाईला जाईल, त्याच्यामुळे मी इथं अर्धा इंच म्हणजे 6.5 इंचावरती मी खूण करून घेतलेली आहे। आता आपण हे जे अस्तरचे दोन म्हणजे सीट घेरचा आणि जो बॉटमचा भाग आहे तो इथं जोडून घेतलेला आहे आणि या दाखवल्याप्रमाणे बघा मी इथं अस्तरचे कटिंग करून घेणार आहे। तर बघा इथं मी हे अस्तर आहे ते कटिंग करून घेतलेलं आहे। जर तुम्हाला ब्लाऊज शिवायचा असेल तर हे जे बाकीचं उरलेलं अस्तर आहे ते आपण ॲडजस्ट करून त्याच्यातून ब्लाऊज आपला होतं। तर हे मी पूर्ण अस्तर जे आहे ते 2 मीटर घेतलेलं होतं। आता हे आपल्या अस्तरची कटिंग झालेली आहे। आता मी तुम्हाला साडीवरती कशा पद्धतीने कटिंग करायची आहे ते तुम्हाला एका पेपरवरती दाखवणार आहे। तर ते समजून घेतलं तर तुम्हाला साडी कटिंग करायला अजिबात अवघड जाणार नाही। तर आता आपण अगोदर जी पेपरवर कटिंग आहे ती बघूया। तर आता बघू शकता इथं मी पेपरवरती ड्रॉइंग काढून घेतलेली आहे। ही आपली अखंड अशी ही साडी आहे आणि हा पदराकडील भाग आहे आणि हा नेसता पदर आहे, म्हणजे इकडे पदर नाही आहे, इकडून आपण नेसतो ती बाजू आहे। तर ही मी अगोदर साडी क्लिअर करते की ही साडी 6 मीटर आहे, म्हणजे जी आपण रेग्युलर जी 6 वार घालतो त्या पद्धतीची। तर बघा मी नेसत्या पदराकडे आहे ते हे दोन जे आपण अस्तरचा जो भाग कटिंग केलेला 2 पायांचा तो असा ठेवून हा इथून असा हा कटिंग करून घेणार आहोत। नेसत्या पदराकडून हे 2 पाय कटिंग करून घ्यायचं। आता पदराच्या बाजूने बघा, आता मी या बाजूने आहे, म्हणजे आपण आपली दिशा आहे म्हणजे जी उभी राहिलेली जी कटिंग करतानाची बाजू आहे ती लक्षात ठेवायची। तर मी या बाजूला आहे, म्हणजे माझ्या डाव्या हाताला जो येत आहे तो पदर येत आहे आणि या उजव्या हाताला नेसता पदर येत आहे। तर या डाव्या बाजूला आहे ना आपण उंचीच्या दुप्पट हा पदर घेत असतो। तर मी इथं जर उंचीच्या दुप्पट हा पदर कटिंग केला तर आपल्याला 15 इंच आणि एक्स्ट्रा खालच्या बाजूने घ्यावं लागतं। तर मी या बाजूला बसला आहे, म्हणजे पदर हा माझा हा पदर आहे तो माझा डाव्या हाताला येत आहे आणि नेसता पदर हा उजव्या हाताला येत। तर डाव्या हाताला जर तुमचा पदर येत असेल तर खालच्या बाजूने या बाजूने आपल्याला 15 इंच एक्स्ट्रा घेऊन ही अशी पदराची कटिंग क्रॉसमध्ये करायची, या लाईनवर नाही तर या क्रॉस लाईनवरती या कटिंग करायची आहे। आणि जर तुमचा जर पदर ह्या हातावर येत असेल म्हणजे डाव्या हातावर जर येत असेल तर आपण हीच कटिंग कुठून करणार आहे, आपल्या उजव्या हाताकडून। तुमच्या लक्षात आलं ना या पद्धतीने। तर आता मी बसलेली आहे ती मी इकडून समोर बसलेली आहे। तर ही जी येणार आहे ती माझी वरची बाजू येणार आहे पदराची आणि ही खाली बाजू। तर हा माझा डावा हात आहे आणि हा माझा उजवा हात आहे। तर मी या पद्धतीने इथं मी ही पदराची सुद्धा कटिंग करून घेणार आहे। तर आता आपण बघा ही पदराची कटिंग करून या पद्धतीने घेतली। आता याच्यात आपण काही सुद्धा बदल करायचा नाही, पदर आहे तसा ठेवायचा आहे। आता बघा इथं मी जो हा भाग कटिंग करणार आहे तर मी हा या पद्धतीने असा हा कटिंग करून घेणार आहे आणि जो वरचा काट आहे तो फक्त काढून टाकणार दोन्ही बाजूचा, दोन्ही पायांचा। हा सुद्धा आपल्याला पुन्हा उपयोगाला येणार आहे नेफा तयार करायला। तर हा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो पायाकडून सुद्धा मी असा हा सरळ कटिंग करणार आहे, जसा आहे तसा या बाजूने सुद्धा। आता आपल्याला बघा म्हणजे हे 2 आपले पाय भेटलेले आहेत, म्हणजे दोन्ही बाजूला जो एक्स्ट्राचा भाग आहे तर याच्या मी अशा चुन्या घेत इथंपर्यंत या सगळ्या भागाला कव्हर करणार आहे। म्हणजे आपला जो तयार भाग होईल तो फक्त आपला जो सीटचा पायजमा आपण म्हणजे कापून घेतला होता तो या पद्धतीने आपल्याला शिवून तयार होईल। इथं आपल्याला ज्या चुन्या आहेत त्या येणार आहेत या मांडीवरती। तर आता बघा हा भाग जो आहे तो आता आपण काष्टा कटिंग करणार आहोत। तर हे आपण बाजूला ठेवू। आता काष्टा कशा पद्धतीने जशी साडी आहे तशीच आहे। आता आपल्याला फक्त याला फोल्ड करायचं आहे या साडीला, म्हणजे या काठावर हा काठ आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि जो आपण सीटचा भाग तयार केलेला आहे नाहीतर अस्तर जे असेल ते तुम्हाला या पद्धतीने ठेवायचं आहे आणि खालच्या बाजूला 5 ते 6 इंच आपल्याला एक्स्ट्रा सोडून द्यायचं आहे आणि इथं आपल्याला हा काष्टा कटिंग करायचा आहे। तर इथं बघा 5 इंच आपलं एक्स्ट्रा
राहिलेला आहे खालच्या बाजूने आणि मग आपण हा जो आहे तो काष्टा सरळ असा कटिंग करणार आहोत. आणि या बाजूला बघा आपल्याला जो सीटचा आकार आहे तो आहे तसा आपल्याला देऊन घ्यायचा आहे आणि या बाजूने आपल्याला 3 ते 4 इंच घेऊन हा आपल्याला क्रॉस भाग कटिंग करून घ्यायचा आहे. तर आपला काष्टा बघा या पद्धतीने इथून कट करायचा आहे. हा सीटचा जो भाग आपण हाकून घेतलेला तो सुद्धा आपल्याला कट करायचा आहे आणि हे जे 3 इंच क्रॉसमध्ये कटिंग केलेलं ते सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने हे दोन काष्टे वेगवेगळे तयार करून घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने बघा हा आपला भाग जो आहे तो सीटला इथं जोडला जाईल आणि खालच्या बाजूने हा चुन्या येतील. तर या पद्धतीने बघा हा आपला काष्टा सुद्धा या पद्धतीने हा तयार होईल. तर हा काष्टा सुद्धा आपण आता बाजूला ठेवूया. आता या उरलेल्या भागाच्या आपल्याला मस्तानी प्लेट्स तयार करायचे असतात. तर जशी मी साडी घेतलेली आहे त्याच पद्धतीने आपली साडी आहे. म्हणजे या हाताला पदराचा भाग, डाव्या हाताला आणि उजव्या हाताला नेसता पदर. तर बघा आता आपल्याला दोन्ही बाजूचे काठ जे आहेत ते काढून टाकायचे आहेत. साडीचे दोन्ही बाजूचे काठे आपण कटिंग करून घेतलेले आहेत. आता बघा इथं आपल्याला काय करायचं आहे, जो आपला मस्तानीचा निळा येतात मस्तानीच्या, तर त्या आपल्या येतात डाव्या पायावरती. तर आता बघा ही साडी आहे ती आपल्या अगोदर उंची मोजून घ्यायची, उंची. आणि जेवढी उंची येत असेल तेवढी तुम्ही घ्यायची आहे. जेवढी येते तेवढी पूर्ण घ्यायची आहे. त्याच्यातून काठाची उंची कमी करायची आहे. म्हणजे आपला काठसुद्धा येणार आहे ना, तर आता काठालाच घेऊन आपण उंची घ्यायची आहे. तर आता इथपर्यंत तुमची उंची येत असेल तर हा जो वरचा भाग आहे तो आपल्याला कटिंग करावा लागणार आहे. जर पूर्ण उंची तुमची याच्यात बसत असेल तर तुम्ही ठेवायची आहे. तर पण काठ प्लस करून घ्यायचा आहे. तर काठ मी बाजूला ठेवते बघा. आता आपल्याला मस्तानीच्या ज्या प्लीट्सचा जो कपडा असतो तो कटिंग करायचा आहे. तर तो बघा आपण कसं करणार आहोत. तर आपल्या या बाजूला डाव्या हाताला म्हणजे डाव्या पायावरती आपल्या प्लीट्स येणार आहे. तर आपण बघा इथून इथपर्यंत हे उंचीचं मार्किंग केलेलं आहे. आता इथून पुढे हे आपल्याला 10 इंचावरती मार्किंग करायचं आणि याचा आणि याचा मध्य काढायचा. तर याचा आणि याचा मध्य येतो इथं. तर हा भाग आणि हा भाग असा आपल्याला जोडून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने 10 इंच आणि याचा मध्य हा पण इथं बघा या पद्धतीने असा हा जोडून घ्यायचा आणि हा आपण भाग जो मार्किंग केलेला आहे तर ती या पद्धतीने बघा आपल्याला कटिंग करायची आहे. आणि हा जो कटिंग केलेला भाग आहे तो आहे तसा उचलून इथं स्टिच करून घ्यायचा आहे आणि जो काठाचा भाग आपण कटिंग केला होता तो आपल्याला इथं हा जोडून घ्यायचा आहे. आणि नंतर याच्यावरती आपण या मस्तानीच्या वरच्या बाजूने जेवढ्या तुम्हाला प्लीट्स हव्या आहेत तेवढ्यावर मार्किंग करून इथं मी 8 इंचाच्या प्लीट्सच्या घेणार आहे. हा भाग उचलून इथं ठेवायचा. हा परत 8 इंचाचं मार्किंग केलेलं ठेवत न्यायचं आणि फक्त ही पहिली निरी आणि ही दुसरी निरी आहे त्याच्यात फक्त एका गव्हाचं अंतर म्हणजे पाव इंचाला पण कमीच एवढं अंतर या दोन्ही प्लीट्सच्या मध्ये या पद्धतीने हे आपल्याला प्लीट्स घ्यायचे आहेत. तर तुम्हाला पेपरवरती ही साडी कशी कटिंग करायची ते समजलंच असेल. तर याच पद्धतीने बघा मी आता ही जी साडी आहे ती याच्यावरती कटिंग करून घेणार आहे. साडीवरती जसं मी पेपरवर दाखवलं त्याच पद्धतीने सेम प्रोसेसने मी ही साडी जी आहे ती कटिंग करणार. बघा इथं मी तुम्हाला सांगितलेल्याप्रमाणे इथं मी कटिंग करून घेतलेलं आहे. तर इथं मी बघा हा एक सिटी घेरचा जो पायजमाचा आपण कटिंग केलेला होता तो आपण हा घेतलेला आहे. त्याच पद्धतीने हा सुद्धा पायजमा मी त्याच पद्धतीने कटिंग केलेला आहे. तर तो कशा पद्धतीने कटिंग केलेला आहे तुम्हाला दाखवते. एकच दाखवते जेणेकरून तुम्हाला समजेल. तर बघा इथून मी ना 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि वरच्या बाजूने 4 इंच एक्स्ट्रा घेऊन जो पायजमा आहे तो आपल्याला या पद्धतीने अस्तर ठेवून कटिंग केलेला आहे. आता हा पदर सुद्धा मी कटिंग केलेला आहे. तर तो सुद्धा मी क्रॉसमध्येच कटिंग हा केलेला आहे. तर इथं तुम्हाला या पद्धतीने बघा हा पदर एक्स्ट्राचा जो 15 इंच आहे तो इथं बाहेर दिसत आहे या बाजूने. अशा पद्धतीने मी हा पदर सुद्धा कटिंग करून घेतलेला आहे. आता बघा आपण याला शिवायला घेऊया. त्याच्या अगोदर मी तुम्हाला जेव्हा मस्तानीच्या प्लीट्स तयार केल्या होत्या त्या आपण शिवून घेऊया. कारण त्याचे भाग जे आहे ते 3 ते 4 भाग हे तयार झालेले आहेत. तर ते कशा पद्धतीने तयार झालेले आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही बघू शकता ही आपली साडी उरलेली साडी होती. तर तिचा मी मध्य काढून कटिंग करून घेतलेला आहे आणि या खालच्या बाजूने 10 इंच एक्स्ट्रा घेऊन हे क्रॉसमध्ये असं कटिंग केलेलं आहे. तर तुम्हाला मी दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हा भाग जो आहे तो जोडून घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने आपण कटिंग केलेला आहे. आता जो हा भाग आहे तो आपल्याला याच्यावर असा ठेवून इथं आपल्याला शिलाई मारून घेऊन हा भाग इथं असा जोडून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने बघा इथं हा जोडला जाईल आणि त्याच्यानंतर जो आपण हा काठ जो वेगळा केलेला आहे हा वाला तर तो आपल्याला इथं या खालच्या बाजूला असा हा जोडून स्टिच करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला हा काष्टा कसा जोडायचा आहे ते समजलं असेल. अगोदर इथं जो भाग होता तो आपण वळून याच्यावर हा ठेवून घ्यायचा आहे. म्हणजे या सरळवरती ही सरळ बाजूने ठेवलेली आहे आणि इथून शिलाई मारून घ्यायची आहे आणि याच्यावर दाबटीत ठेवून हा भाग सरळ ठेवायचा आहे आणि जो वरचा खालचा जो काठ आपण काढलेला होता तो इथं हा जोडून घ्यायचा आहे. तर अगोदर मी काष्टा हा जोडून घेणार आहे. तर बघू शकता आता आपण इथं जो भाग कटिंग केलेला होता तो जोडून घेतलेला आहे समोर. तो तिथं इथून बघा लाईन आलेली आहे तिथं आपण जोडून घेतलेला आहे आणि खालच्या बाजूने काठसुद्धा जोडून घेतलेला आहे. आता या बाजूने वरच्या बाजूने आपल्याला 8-8 इंचावरती मार्किंग करत जायचं आहे. तुम्हाला जेवढ्या प्लीट्स मोठ्या हव्या आहेत तेवढ्यावर तुम्ही मार्किंग करा आणि त्याच्यावर फोल्ड करत या. तर मी इथं 8-8 इंचावरती मार्किंग करणार आहे. तर बघू शकता इथे मी 8-8 इंचावरती मार्किंग केलेली आहे. तर आता बघा या बाजूने आपल्याला अशी ना प्लीट्स उचलत या खुणेवर ठेवायचं आहे. ही खूण उचलून या खुणेवर ठेवायची आहे. त्याच पद्धतीने ही खूण उचलून इथेही या पद्धतीने अशा या प्लीट्स आपल्याला ठेवत न्यायच्या आहेत आणि या प्लीट्सच्या मध्ये हे आपल्याला अंतर जे आहे ते 1.5 इंचाला कमी म्हणजे 1 रेष इतकं हे अंतर ठेवायचं आहे. तर या मी प्लीट्स अशा या पूर्ण घेणार आहे आणि इथं आपल्याला टाचणी लावून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्या प्लीट्स आहेत त्या व्यवस्थित येणार आहेत. तर तुम्ही बघू शकता मी टाचणी आले मग तुम्हाला दाखवते. आता ही खूण उचलून आपल्याला याच पद्धतीने इथंही ठेवायची आहे. बघा या पद्धतीने सरळ या खुणेवरती ही खूण आपल्याला ठेवायची आहे या पद्धतीने.
आता ही परत अशी ही सरळ प्लेट उचलायची आणि या पुढच्या भागावरती ठेवायच्या. खालच्या बाजूला सुद्धा या बाजूला इथं ह्या प्लेट्स अशा धरून आपल्याला टाके लागलीच मारत न्यायचे आहेत, म्हणजे तुम्हाला जास्त अवघड हे जाणार नाही. तर बघा या पद्धतीने आपल्याला या ज्या प्लेट्स आपण तयार केलेल्या आहेत त्या आपल्याला इथून वरून अशा स्टिच करून घ्यायच्या आहेत. त्याच पद्धतीने बघा आता ह्या प्लेट्समध्ये बघा आपण पाव इंचाचं अंतर हे ठेवलेलं आहे. पाव इंचाला कमी सुद्धा तुम्ही ठेवू शकता. आणि हा जो 8 इंचाचा स्पेस आहे तो आपण रिकामा ठेवलेला आहे. इथं आपण सीटचा तिसरा भाग असा हा कटिंग करून घेणार आहे. तर सीटचा तिसरा भाग आपला येत होता बघा 10.5 म्हणजे 10.6 इंच हा येत होता. तर आपण इथं बघा इथं 10.6 इंचावरती खूण करून घ्यायचे आहे. 2 इंच आत यायचं आहे या पद्धतीने बघा. आणि इथं गोलाकार देऊन हा भाग जो आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने बघा की आपल्या प्लेट्स त्या अशा तयार झालेल्या आहेत. या बाजूने सुद्धा आपल्याला इथं मशीनवर हे स्टिच करून घ्यायचं आहे आणि या प्लेट्स एकमेकांना जोडून सुद्धा घ्यायचे. तर आपण ह्या अगोदर या प्लेट्स आपल्या तयार झालेल्या आहेत तिथून वरून शिलाई मारून घेऊया आणि हे टाके जोडून घेऊया. तर तुम्ही बघू शकता आता या पद्धतीने बघा वरच्या बाजूने मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि याच पद्धतीने बघा या अशा प्लेट्स उघड्या ठेवलेल्या आहेत आणि या बाजूला बघा या पद्धतीने हे असे टाके मारून घेतलेले आहेत. तर आपला हा जो प्लेट्सचा भाग आहे तो आपला ऑलमोस्ट सगळा शिवून झालेला आहे. आता आपण हा बाजूला ठेवू आणि आता आपण हा जो पायाचा भाग आहे तो जोडून घेऊया. तर तो कशा पद्धतीने जोडायचा आहे बघा. आता ही बाजू सरळ आहे तर ही सरळ बाजू खाली ठेवायची आहे उलटी करून आणि या उलट बाजूवर आपल्याला अस्तर ठेवायचं आहे. तर इथं बघा अगोदर अस्तर थोडंसं 1.5 इंच दुमडून या बाजूने अशी ही शिलाई मारून घ्यायची आहे आणि याच पद्धतीने हे 2 बाजू सरळ जोडून घ्यायच्या आहेत. आणि याला बघा आपण अशा या प्लेट्स घेत इथल्या या अशा प्लेट्स घेत आपण हा जो भाग आहे तो इथं शिवून टाकायचा आहे. फक्त या इथं प्लेट्स घेतलेल्या आहेत त्या आतमध्ये टाकायच्या आहेत आणि या पद्धतीने शिवून घ्यायचा आहे. तसंच या बाजूला सुद्धा प्लेट्स घेतलेल्या आहेत त्याच्यावर हा भाग असा ठेवून मग शिवून घ्यायचा आहे. तर आता मी हा शिवून तुम्हाला दाखवते. तर तुम्ही आता बघू शकता या पद्धतीने बघा मी इथं या प्लेट्स अशा मारून घेतलेल्या आहेत आणि ह्या सरळ हा भाग मी जोडून घेतलेला आहे. या पद्धतीने हा आपला मध्ये असा हा घोळ येत आहे. तर हा एक पाय झाला आपला तयार. त्याच पद्धतीने मी हा दुसरा पाय पण इथं तयार करून घेतलेला आहे. त्याला सुद्धा वरच्या बाजूने बघा 3 प्लेट या बाजूचा आणि या बाजूचा जो एक्स्ट्रा भाग येतो त्याच्या इथं 3 प्लेट्स याला सुद्धा दिलेले आहेत मी आणि याच्या साईडला आलेले आहेत. वरच्या बाजूला तुम्ही कुठेही दिले तरी चालतील. आणि या बाजूला बघा ह्या बाजूला सुद्धा मी अशा या प्लेट्स दिलेल्या आहेत आणि हा आपला मधला जो गोळ आहे तो या पद्धतीने आलेला आहे. तर हे आपले 2 पाय रेडी झालेले आहेत. आता त्याच पद्धतीने बघा मी जो पदर आहे हा सुद्धा तयार करून घेतलेला आहे. तर हा कशा पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे बघा. फक्त या बाजूला आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. तर या चुन्या बघा आपला जो हा सीटचा भाग आलेला आहे पायाकडच्या याचा तर या मापाने आपल्याला इथपर्यंत या काठापर्यंत या प्लेट्स 10.5 ते 11 इंच जेवढे हे माप भरेल तेवढे येतील. या पद्धतीने या प्लेट्स टाकायच्या आहेत आणि हा जो भाग आहे तो इथं जोडला जाणार आहे खालच्या बाजूला. तर या प्लेट्स बघा मी अशा मारून घेतलेल्या आहेत. त्याच पद्धतीने बघा माझा काठा म्हणजे जो काष्टाचा भाग आहे तो कमी पडत होता. म्हणजे साडी ही एका बाजूने अशी ही प्लेन होती तर त्या बाजूने मी हा काष्टाला तयार केलेला आहे आणि काठ सुद्धा जरासा कमी पडत होता. तर मी इथं खालच्या बाजूला हा प्लेनच जो काठाचा बाजूचाच भाग आहे तो लावलेला आहे. कारण इथून जो काठाचा 1 मीटरचा जो भाग होता तो असा हा प्लेन होता त्याच्यातून मी हा काष्टा तयार केलेला आहे. तर बघा उंची अधिक 4 ते 5 इंच घ्यायचं आहे आपल्याला. तर उंची आहे बघा आपली 35 इंच आणि त्याच्यात मी 1 2 3 4 5 इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर या पद्धतीने बघा काठ जो राहिलेला होता तो या बाजूने इथं जोडून घेतलेला आहे. इथं सीटचा आकार दिलेला आहे, इथं गोलाकार दिलेला आहे. तर बघा या पद्धतीने आपले जे सगळे पार्ट आहेत ते इथं तयार झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे जो आपण तयार भाग पायाचा भाग जो तयार केलेला आहे त्यातला तुम्ही कोणताही एक भाग घ्यायचा आहे. या पद्धतीने बघा आता आपल्याला हा बघा तर हा जो भाग आहे तो माझ्याकडे आहे. म्हणजे हा जो भाग आहे तो आपला उजवा पाय असणार आहे. तुम्ही कोणताही पाय घ्या म्हणजे हा तयार केलेला घ्या किंवा दुसरा आहे तो घ्या. पण आपण तयार करताना बघा कशा पद्धतीने करणार आहोत. तर हा जो आपला येणार आहे तो उजवा पाय येणार आहे कोणताही घेतला तरी. तर आता ही बाजू जी आहे ती माझ्याकडची आहे आणि ही बाजू आहे ती समोरील बाजू आहे. तर या बाजूला बघा आपल्याला हा भाग जो माझ्याकडचा आहे तो पाठीमागे येणार आहे. मग त्या भागाला आपण पदर आणि काष्टा लावून घेणार आहोत. तर आपल्याला अगोदर बघा पदर हा असा इथं लावून घ्यायचा आहे. तर दाखवते मी तुम्हाला कशा पद्धतीने लावायचं. तर आता बघा या पायाला आपल्याला जो हा आपला उजवा पाय तयार झालेला आहे त्याला आपण या बाजूला म्हणजे माझ्या साईडच्या बाजूला पदर लावून घेणार आहोत. तर तो पदर बघा कसा लावायचा आहे. जो 15 इंचाचा जो एक्स्ट्राचा भाग होता तो खालच्या बाजूला येणार आणि जो 15 इंच कमी म्हणजे उंची आहे उंचीच्या दुप्पट आहे तो भाग वरती येणार आहे. या पद्धतीने आपल्याला हा पदर जोडून घ्यायचा आहे बघा. या पद्धतीने म्हणजे बघा ही सरळ बाजू आहे त्याच्यावर ही मी उलट बाजू अशी ठेवलेली आहे म्हणजे सरळ बाजू ही आपली वरच आहे. तर या पद्धतीने बघा इथं मी हा जो पदर आहे तो इथं आपल्याला जोडून घ्यायचा आहे आणि जो हा काटाचा भाग आहे तो आपल्याला इथं जरासा खालच्या बाजूला म्हणजे सीटच्या खालच्या बाजूला असा लावून घ्यायचा आहे. तर हा जोडून घ्यायचा आहे अगोदर पदर आणि त्याच्यानंतर पदर जोडल्यानंतर जो हा काष्टा आहे तो आपण जोडणार आहोत. तर याला सुद्धा आपण ठेवताना बघा कशा पद्धतीने ठेवलेला आहे. तर याला सुद्धा आपण जो
उलट भाग आहे तो पदरावर असा ठेवलेला आहे आणि सरळ बाजू आहे ती वरच्या बाजूला आहे. तर हा बघा, हा सुद्धा सीट आपल्याला इथं जोडून घ्यायची आहे. आणि या पद्धतीने बघा, हा जो काटाचा भाग आहे तो इथं यायला पाहिजे, हा काटाचा भाग इथं, आणि जो हा मधला जो गोळ राहिलेला आहे त्याच्या आपण इथं या अशा क्लिप्स देऊन घेणार आहोत. तर आपण अगोदर हा पदर जोडून त्याच्यानंतर हा काष्टा जोडायचा आहे. तुम्ही लक्षात ठेवायचा, अगोदर काष्टा जोडायचा नाही, अगोदर पदर जोडायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला हा काष्टा जोडून घ्यायचा आहे. जोडून घेत आहे, कशा पद्धतीने घेत आहे बघा. तर हा आपला सीटचा आकार आलेला आहे आणि हा भाग जो आहे तो सरळ आहे. तर हा बघा, हा जो सरळ भाग आहे काठाचा तो इथं जरा खालच्या बाजूला घेऊन इथं आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथंपर्यंत ही शिलाई मारून सरळ आपल्याला घ्यायची आहे आणि इथं आपल्याला डाबूवरती करायचं आहे, जरासं वळवायचं आहे आणि या बाजूला बघा आपल्याला दाखवल्याप्रमाणे पदर जोडून घ्यायचा आहे. या पद्धतीने बघा आपला पदर जोडून झालेला आहे. आता आपण काष्टा कशा पद्धतीने जोडणार आहोत बघा. हा आपला पायाचा पूर्ण भाग आहे. तर हा बघा, हा आपला काष्टा आलेला आहे. तर आपण काष्टा हा बघा अगोदर हा सीटचा जो भाग आहे तो जोडून घ्यायचा आहे. सीटचा जो आकार आहे तो जोडून घेऊया. या पद्धतीने आपण सीटचा भाग जोडून घेतलेला आहे. आता आपण हा जो पायाकडचा भाग आहे तो अगोदर जोडून घेत आता आपण वरच्या बाजूला चुन्या टाकत यायचा आहे बघा. जेवढा हा उरलेला भाग आहे त्याच्या चुन्या घेत घेत यायचा आहे. तर बघा, इथपर्यंत मी या प्लेट्स घेतलेल्या आहेत आणि आता जो हा वरचा भाग आहे तो मी इथं सरळ जोडून घेतलेला आहे. तर या पद्धतीने बघा हा आपला भाग जोडून झालेला आहे. आता याच्याच दुसऱ्या बाजूला बघा, या पायाच्या हाच जो पाय आहे तो घेतलेला आहे मी आणि याच्या या बाजूला आपण ज्या मस्तानीच्या प्लेट्स तयार केलेल्या होत्या त्या आपण इथं लावून घेणार आहोत या बाजूला. तर या प्लेट्स सुद्धा बघा आपण कशा पद्धतीने ठेवणार आहोत. तर ह्या सुद्धा प्लेट्स ह्याच्यावर उलट्या आपण ह्या अशा ठेवणार आहोत, म्हणजे सरळी प्लेट्सचा जो भाग आहे तो इथं मी ठेवलेला आहे आणि हा जो प्लेटचा भाग आहे तो आपण आता जोडून घ्यायचा आहे. इथं सीटचा आकार संपलेला आहे. खाली गोल न करता आपल्याला जोडून घ्यायचे आहेत बघा. तर इथे बघा या पद्धतीने मी या बाजूला या प्लेट जोडून घेतलेल्या आहेत. आता तुम्हाला खाली दाखवते मी कशा पद्धतीने काय काय जोडलेलं आहे ते. तर बघू शकता मी पायाच्या एका बाजूला हा जो आपला काष्टा आहे तो आणि त्याच्यानंतर हा पदर जोडून घेतलेला आहे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला या प्लेट्सचा भाग बघा सरळ ठेवून या पद्धतीने इथं स्टिच केलेला आहे. आता हा जो भाग आहे तो सगळा भाग जो आहे तो आतमध्ये टाकायचा आहे या पद्धतीने व्यवस्थित. आणि जो दुसरा पाय आपण तयार केलेला आहे तो याच्यावरती ठेवून आपल्याला जो सीटचा भाग आहे तो जोडून घ्यायचा आहे. फक्त या बाजूचा आणि या बाजूचा हा फक्त सीटचाच भाग जोडायचा आहे, पायांचा नाही. तर अगोदर आपण सीटचा भाग जोडून घेऊया. तर आता बघू शकता मी इथं सीटचा हा भाग जोडून घेतलेला आहे. तर आपल्याला बघा पदर हा वरच्या बाजूने काढून घ्यायचा आहे, कारण पदर हा आपण साडी शिवत असताना हा अडकला जातो. त्याच्यामुळे या पद्धतीने बघा मी पदर हा वरच्या बाजूला काढून घेतलेला आहे आणि जो हा काष्ट्याचा भाग आणि हा प्लेट्सचा जो भाग आहे तो आतमध्ये टाकून बघा या पद्धतीने करून घ्यायची आहे साडी. आणि हा जो भाग आहे तो आतमध्ये टाकायचा आहे या पद्धतीने आणि
व्यवस्थित आतमध्ये टाकून हे आपल्याला दोन्ही पायाचे हे जोडून घ्यायचे आहेत. दोन्ही पाय याच्यात हा आपला काष्टा वगैरे काही सापडणार नाही याची काळजी घ्यायची आणि आपल्याला दोन्ही पाय हे शिवून घ्यायचे आहेत. तर बघू शकता इथे मी ही दोन्ही पायाला शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपल्याला साडी ही सरळ करून घ्यायची आहे. या पद्धतीने बघा. या पद्धतीने ही आपली साडी सरळ झाल्यावरती दिसणार आहे. तर आता बघा याचा जो मध्य येतोय हा जो मध्य येतोय त्याच्यावर हा आपल्याला प्लीट्सचा हे टोक ठेवून घ्यायचा आहे आणि ह्याची मधला जो भाग येत आहे त्याची एक प्लीट घेऊन आपल्याला या निऱ्या इथं जोडून घ्यायच्या आहेत. त्याच पद्धतीने बघा पाठच्या बाजूला हा पदर आणि जो हा काष्टा आहे हा काष्टासुद्धा काठाच्या मापाने अशी याची प्लेट्स तयार करून घ्यायचे आहेत आणि याच्या मध्यावरती हा पदराचा भाग खालच्या बाजूला ठेवून इथं बघा हा आपल्याला जोडून घ्यायचा आहे. काष्टा आणि ह्या प्लेट्स जोडून घ्यायच्या आहेत आणि वरच्या बाजूने हा काठ, तुमच्याकडे जर साडीचा काठ शिल्लक राहिला असेल तर काठाचा, नाहीतर साडीचा जो कपडा उरला असेल तर त्याचा सुद्धा तुम्ही लावू शकता. तर माझ्याकडे बघा हा एवढा साडीचाच कपडा उरलेला आहे. एका साडीतून एवढाच फक्त उरलेला आहे. तर याचा मी इथं नेफा लावणार आहे. तर आता तुम्ही बघू शकता हा आपला फायनल लुक झालेला आहे. तर इथं बघा या पद्धतीने मी बघा प्लीट्स जोडून घेतलेले आहेत आणि पाठीमागे हा काष्टा सुद्धा जोडून घेतलेला आहे. या पद्धतीने बघा मी हा नेफा लावून घेतलेला आहे. तर इथं या बाजूला मी त्याचं तोंड केलेलं आहे जेणेकरून इथं नाडी बांधली तर हे पदराने झाकून जाईल. तर हा समोरील भाग बघा जो आपला उजवा पाय आहे त्याच्यावर या प्लीट्स जोडलेले आहेत आणि ह्या डाव्या पायावर या पद्धतीने पडणार आहे आणि हा पदर आहे. आता पाठच्या बाजूने बघा या पद्धतीने ही साडी येणार आहे. या पद्धतीने हा आपला काष्टा, हा आपला पदर, या पद्धतीने ही आपली साडी दिसणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. तर या पद्धतीने बघा ही आपली साडी तयार झालेली आहे.